नमस्कार. कसे आहात? स्वस्त आहात ना? मस्त असालच. आज आपण आरोग्यावर बोलू काहीमध्ये निरोगी जीवनशैलीचे काही एपिसोड करत होतो. निरोगी जीवनशैलीमध्ये आपण योगाचंही महत्त्व खूप पाहिलं. आपल्या दिनचर्येमध्ये योगासाठी वेळ ठेवणं हे आत्तापर्यंत बहुतेकांना जमलंच असेल. खूप जण नियमित योग करतातही. तर योगाचा आता आपण थोडासा अभ्यासही करतो आहोत. मागच्या काही एपिसोडमध्ये आपण अष्टांग योग बघितला. पतंजल मुनींनी अष्टांग योग सांगितला आहे. त्याच्यामध्ये आपण योगाची 8 अंग बघितली. 8 अंगांमध्ये पहिलं आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बहुतेकांचं आत्तापर्यंत हे पाठही झालं असेल. यमामध्ये आपल्याला समाजामध्ये आपण कसं वागायचं म्हणजे सगळा समाजच. आपली एक भारतीय संस्कृतीचं एक खूप छान वैशिष्ट्य आहे, जाता जाता सांगायलाच हवं. ते म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपल्याकडे समग्रतेने विचार केला गेला आहे. योगशास्त्रामध्ये सुद्धा समग्रतेचा विचार आहे. म्हणजे व्यष्टीपासून व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्टीपर्यंतचा प्रवास. व्यक्तीमध्ये पण शारीरिक, मानसिक, प्राणिक, वैज्ञानिक म्हणजे विज्ञानमय, ज्ञानविज्ञानमय किंवा बौद्धिक असं म्हणता येईल. आणि आत्म्यापर्यंतचा, आनंदमय कोशापर्यंतचा प्रवास. सो आपल्याकडे प्रत्येक शास्त्र हे समग्र आहे, हे कंप्लीट आहे, हे पूर्ण आहे. आपल्याकडे कुठल्याही भारतीय विचारधारेचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे की कुठलीही गोष्ट पण तुकड्या तुकड्यांमध्ये फ्रॅगमेंटेड असं करत नाही. आत्ता जसं आपण बघतो ना की हृदयाचे डॉक्टर वेगळे, डोळ्याचे डॉक्टर वेगळे, कानाचे डॉक्टर वेगळे, पोटाचे डॉक्टर वेगळे, मूत्रपिंडाचे वेगळे, स्वादुपिंडाचे वेगळे, असे आपल्याकडे नाही. आपल्याकडे शरीर आरोग्य म्हणजे संपूर्ण शरीराचा विचार. तसंच आपल्या प्रत्येक शास्त्रामध्ये समग्रतेचा विचार आहे, तुकड्या तुकड्यांमध्ये विचार नाही आहे. आणि म्हणून अष्टांग योगामध्ये नुसतंच व्यक्तीची उन्नती नाही तर त्याच्यामध्ये समाजाची उन्नती आणि वैश्विक स्तरापर्यंत शांती, समृद्धी याचा मार्ग आपल्याला योगशास्त्रामध्ये सापडतो. यमामध्ये आपण बघितलं की आत्ता तुम्हाला नक्कीच आठवत असेल की यमामध्ये मागच्या वेळी बघितलं की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि परिग्रह हे 5 यम आहेत. आपण योगासनांचं महत्त्व पाहिलं, आरोग्याच्या दृष्टीनेही पाहिलं. योगासनाने, योगसाधनेने आपलं आरोग्य उत्तम राहतं. नुसतं शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही उत्तम राहतं. नुसतं मानसिक आरोग्य उत्तम नाही तर बौद्धिक आपली उन्नतीही होते. नुसती बौद्धिक नाही तर मानसिक शांती पण मिळते. आणि आपला जो आत्मानंद आहे तोही आपल्याला गवसतो. असं हे योगशास्त्र आहे. मग या योगशास्त्रासाठी आपण वेळ ठेवला. पण नुसतं 1 तासभर दिनचर्येमध्ये योगासनं केली म्हणजे पुन्हा तो समग्रतेचा विचार नाही आला की मी फक्त 1 तासभर योगासनं प्राणायाम केलं आणि झालं, असं होत नाही. योग साधना ही आपल्या दिनचर्येला व्यापून राहायला पाहिजे आणि आपल्या जीवनाला व्यापून असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला यमाचा विचार सांगितला आहे. यम आणि नियम या 2 स्टेप्स, या 2 पायऱ्या घेतल्याशिवाय पुढे आसन आणि प्राणायाम यामध्ये सातत्य, दृढता आणि निर्धार टिकत नाही. आपण पाहिलं असेल किंवा आपण अनुभवलंही असेल की काही दिवस आपण योगासनं करतो, काही दिवस आपण योगा क्लासला जातो, काही दिवस आपण सातत्याने TV वरही बघतो आणि मग त्याच्याप्रमाणे आपण घरी करतोही. हे काही दिवस चालतं, पण तो आपल्या जीवनशैलीचा किंवा आपल्या दिनचर्येचा कायमचा भाग होत नाही. याला आणि त्याचे परिणाम आपल्याला खरं तर दिसतात.
पण याला कारण काय आहे? तर याला कारण माझ्या असं लक्षात आलं की आपण आसन प्राणायाम करायला जातो, पण पहिल्या ज्या 2 पायऱ्या पतंजल मुनींनी सांगितल्या, यम आणि नियम, यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. यम जे आहेत ते 5 आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. मग हे यम म्हणजे मी समाजात कसं वागायचं याचे थोडक्यात नियम आहेत किंवा याची पद्धत आहे. जर समाज सुखी तरच मी सुखी आहे, तरच एक कुटुंब सुखी राहू शकतं. आणि म्हणून यमांचं नियमन करणं, यमांचं पालन करणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचं आहे. नव्हे, यमांचं जर नीट पालन केलं नाही, नियमांचं नीट पालन केलं नाही, तर पुढे आसन आणि प्राणायाम यामध्ये सातत्य राहत नाही. आणि यामध्ये सातत्य न राहिल्यामुळे त्याचे फायदे आपल्याला दिसत नाहीत. मी मागेच म्हटलं आहे की योगशास्त्र इतकं कंप्लीट आहे, इतकं पूर्ण आहे की औषधांशिवाय व्याधीमुक्ती घडू शकते केवळ योगासनं आणि प्राणायामामुळे. आणि हे आपण पाहतोही, ऐकतोही. तर सातत्याने करण्यासाठी आपल्याला हे यमाचं आचरण तर करायलाच हवं. यमामध्ये अहिंसा आज आपण पहिलं बघूया. या सगळ्या माझ्या एपिसोडचं जर फायदा उत्तम असेल, त्याचा लाभ जर असेल, तर आपल्या जीवनशैलीमध्ये किंवा आपल्या दिनचर्येमध्ये आणि आपल्या वागण्या बोलण्यामध्ये बदल घडला पाहिजे. असं तर खूप ग्रंथ आहेत, लोक खूप ग्रंथाचं वाचनही करतात, लोक गीतापठणही करतात, लोक सत्संगालाही जातात, लोक खूप काही काही करत राहतात. पण जर आपल्या आचरणामध्ये बदल नाही झाला आहे तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्या ह्या एकमेकांशी संवाद साधण्यामध्ये आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये आणि आपल्या आचरणामध्ये आणि आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या आचारामध्ये बदल घडला पाहिजे. तो बदल घडण्यासाठी आज आपण विचार करूया, आपण छोटे छोटे भाग घेऊ की आपण आता आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या दिनचर्येमध्ये अहिंसा व्रताचं पालन करूया. पहिलंच व्रत आपण घेतलं अहिंसा. अहिंसेचं पालन आपण अहिंसा मागच्याही वेळेत बघितलं होतं की अहिंसा 3 स्तरावर आहे. एक आहे शारीरिक, मानसिक आणि वाचिक. तर शारीरिक स्तरावर अहिंसा म्हणजे माझ्या अस्तित्वाने, माझ्या जगण्याने कोणत्याही इतर जीवाला त्रास होणार नाही. हे जर करायचं असेल, आपल्याला अहिंसा व्रत पाळायचं असेल, माझ्या जगण्याने, माझ्या अस्तित्वाने कोणत्याही इतर जीवाला त्रास होणार नाही. तसेच निसर्गाच्या पंचमहाभूतांचं प्रदूषण होणार नाही. आणि तिसरं आहे की कोणत्याही आपल्या प्रत्येकाला अहिंसेमुळे सगळ्यांच्या मनामधला वैरभाव नष्ट होईल आणि समाजामध्ये एक शांती पसरेल. आता अहिंसेमुळे काय होतं तर हिंसा आली की काय होतं पहा, स्पर्धा असली, मूळ कुठे आहे तर स्पर्धेमध्ये आहे. जितकी आपण स्पर्धा करू, आणि आत्ता असं आपण म्हणतो की हे स्पर्धेचं जग आहे, स्पर्धेचं युग आहे. पण जितकी स्पर्धा असेल, स्पर्धा आली की संघर्ष आला, आणि संघर्ष आला की हळूहळू हिंसा आली. त्यामुळे मुळातच स्पर्धा हे आपल्याला काही फार पोषक आहे असं नाही आहे. जे आपण म्हणतो की स्पर्धेचं युग आहे, पण खरं तर स्पर्धा काही खूप सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनाला पोषक आहे असं नाही आहे. तर स्पर्धा नको. गुरुदेव तर आमचे नेहमी म्हणतात की नो कॉम्पिटिशन, कोऑपरेशन. आपल्या वागण्यामध्ये कॉम्पिटिशन नको, कोऑपरेशन पाहिजे. चला एकमेकांना आपण मदत करूया प्रगती करायला. स्पर्धा करण्याचं कारण नाही आहे. स्पर्धा गेली की संघर्ष गेला, संघर्ष संपला की हिंसा संपली. त्यामुळे अहिंसा व्रत चांगल्या प्रकारे पाळलं जाईल. आता माझ्या अस्तित्वाने कुठल्याही जीवाला धोका पोचणार नाही असं जर मला हे अहिंसा व्रत पाळायचं असेल,
तर माझी दिनचर्या मला तशी पाहायला लागेल. तर माझ्या दिनचर्येमध्ये मी काय काय करतो आहे, काय काय करते आहे आणि ज्यानी निसर्गाचं प्रदूषण होत आहे. कोणत्या कृतींमुळे नदीचं, समुद्राचं प्रदूषण थांबेल. काय केलं म्हणजे आमच्या नद्या चांगल्या राहतील. तर एकतर नद्यांमध्ये कुठलीही कचरा, निर्माल्य, घाण आपल्याकडून जाणार नाही. खरं म्हणजे नद्यांमध्ये सांडपाणीसुद्धा जाऊ नये याचा देखील आपल्याला चांगला विचार करायला हवा. दुसरा पर्यायी विचार शोधायलाच हवा. आपल्या नद्या स्वच्छ राहतील. नद्या स्वच्छ हव्या असतील तर नद्या, तळी, विहिरी म्हणा, लेक्स म्हणा, जिथे आपण फिरायला जातो अशा ठिकाणी त्या बाजूचा सगळा परिसर आपण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समजा आपण फिरायला गेलो आणि काही कचरा दिसला तर एक 10 मिनटं आपण त्या बाजूचा त्या परिसराची स्वच्छता करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. सो नद्या, तळी, लेक्स या ठिकाणी जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा आपण तिथला परिसर घाण करणार नाही असा याचा विचार करू शकतो. तसंच वृक्षवल्ली कशी वाढवता येतील जास्तीत जास्ती याचाही आपण विचार करू शकतो. समजा आपण आता अपार्टमेंटमध्ये राहत असू तर कमीत कमी पार्किंगच्या बाजूला एक छोटीशी 2 फुटाची 3 फुटाची पट्टी आपल्याला माती भरून एखादी कुंडीसारखी किंवा असं काही करता येतं. बऱ्याचशा आताच्या नवीन अपार्टमेंट्समध्ये त्यांनी केलेलंही आहे. पण ते नुसतं करून उपयोगाचं नाही, तर आपल्याला स्वतःलाही काही करायला हवं. तर आपल्या समजा त्या बिल्डिंगमधल्या लोकांना पूजेला फुलं लागतात, तर त्या पूजेला लागणाऱ्या फुलांची काही झाडं, आत्ता पावसाळा येईलच, तोंडावर आहे, काही झाडं आपण लावली आपल्याच अपार्टमेंटच्या आजूबाजूला आणि त्याला ती जीव, पाऊस येतो आहे त्यामुळे ती होतीलच चांगली आणि पुढे ती आपोआपच जीव धरतील. सो त्यांना जीव धरेपर्यंत त्यांच्याकडे थोडंसं लक्ष दिलं आणि मग आपल्या आजूबाजूला फुलझाडं वाढवली आणि लोकांना फुलांना पूजेसाठी उपयोगी होतंच. नाहीतरी लोक दुसरीकडे काठी आणि हे घेऊन जातात, पिशव्या घेऊन जातात आणि दुसऱ्यांच्या बागेतली फुलं तोडतात. त्यापेक्षा प्रत्येकाने जर आपल्या अपार्टमेंटच्या आजूबाजूला जर एक 5-7 फुलझाडं लावली तर मला नाही वाटत की सगळ्या बिल्डिंगच्या पूजेची ती छान सोय होऊन जाईल सगळ्या अपार्टमेंट्सची. ही झाली माझ्यामुळे वृक्षवेलींचं संवर्धन होईल. त्याच्यानंतर आपण बघितलं तर हवेचं प्रदूषण. ही सगळं अहिंसा व्रतामध्येच येतं आहे की माझ्यामुळे या पंचमहाभूतांचं प्रदूषण होणार नाही, ही वृक्षवल्ली चांगली राहतील, या मातीचं संरक्षण होईल. जर मातीचं संरक्षण करायचं असेल तर आणखी पण आपल्याला आपल्या दैनंदिनीमध्ये एक आग्रहपूर्वक करावं लागेल आणि ते म्हणजे जे काही ऑर्गॅनिक आहे, अन्नपदार्थ, भाज्या, फळं, असं जे काही धान्य, जे काही ऑर्गॅनिक आहे तेच मी माझ्या घरामध्ये आणेन असा जर आपण आग्रह धरला तर आपोआपच शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि आपोआपच हळूहळू रसायनांची मातीचे प्रदूषण कमी होऊन जाईल. त्यामुळे हे आपल्यावरच आहे. आपणच आग्रह केला की नाही, मी माझ्या शरीरासाठी ऑर्गॅनिक अन्नधान्यच मिळवण्याचा प्रयत्न करेन आणि जे खरेखुरे देत आहेत त्यांचा थोडा शोध घ्यायला लागेल, पण मिळतात. आणि आता खूप सगळीकडे जागृती ही झालेली आहे. त्यामुळे चांगलं दूध, गाईचं दूध, ज्यांनी गाई पाळल्यात त्या ज्या गाई अशा आहेत की ज्यांना बिचाऱ्यांना फिरायला थोडंसं कुरण आहे, चरायला मोकळ्यामध्ये आहेत, अशा गाईंचं दूध आपल्याला मिळेल का याचा आपल्याला शोध घ्यायला लागेल. मी असं नेहमी म्हणते की पूर्वीच्या बायकांना खूप त्रास होते. त्यांना नदीवर कपडे धुवायला जायला लागत होतं, विहिरीचं पाणी शेंदायला लागत होतं, जमीन सारवायला लागत होती, लिपापोती करायला लागत होती, घरात बरीच माणसं होती, बरीच कामं होती, मशीन यंत्र कमी होती, जात्यावर दळायला लागत होतं. आत्ता हे आम्हाला काहीच नाही आहे. पण मग आता हे काम आपल्याला वाढलं आहे की माझ्या कुटुंबासाठी मला ऑर्गॅनिक अन्नधान्य, भाजी, फळं यांचा पुरवठा कसा होईल याचा थोडा शोध घ्यायचा आहे आणि तो कसा पुरेल
आता तर लोक सगळीकडे घरोघर आणून पोचवू पण शकतात, फक्त आपल्याला आग्रहपूर्वक हे करायचं आहे. जसा डिमांड तसा सप्लाय. त्यामुळे आपल्याला मातीच्या रक्षणासाठी, मातीच्या संरक्षणासाठी ऑर्गॅनिक अन्नधान्यांचा आग्रह धरायला हवा. त्याच्यानंतर आपल्याला तिसरी अहिंसा व्रतामध्ये आपल्याला काय करता येईल, तर हे हवेचं प्रदूषण आपण खूप वाढवतो आहे. आता दिल्लीचं तर अवस्था आपण दरवर्षीच बघतो. ते फराली जाळतात काय, ते किती उडतो, ते धूळ किती उडते, हवेमधली पुढच्या गाड्या नीट दिसत नाहीत, इतकं हवेचं प्रदूषण होतं, हेही आपण पाहतो. मग आपल्याला जागृत व्हायलाच पाहिजे. तर हवेचं प्रदूषण आपण कसं, म्हणजे हवा या पंचमहाभूताचं अस्तित्व आपल्यामुळे खराब होऊ नये, ते चांगलं राहावं, त्यातला प्राणवायू चांगला टिकून राहावा, त्या हवा शुद्ध राहावी, म्हणून आपल्याला काही करता येईल. तर त्यामध्ये आपण मागच्या एपिसोडमध्ये अग्निहोत्राचं खूप डिटेल असं माहिती घेतली होती. आणि अग्निहोत्रामुळे नक्कीच आपल्या घराची, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची शुद्धी होते, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आपण अग्निहोत्राचा संकल्प करू शकतो की नाही, आपण रोज सूर्योदयाला आणि संध्याकाळी सूर्यास्ताला अग्निहोत्र करू आणि आपापल्या घरापुरतं तरी वातावरण, हवेची शुद्धी, असं जर प्रत्येक घराने केलं तर संबंध वातावरणाची शुद्धी होऊन जाईल. त्यामुळे अग्निहोत्राचं संकल्प आपण करूया. दुसरं आहे की जितकं शक्य होईल हवेमधली अशुद्धी कमी करण्यासाठी एक तर वृक्ष लावणं. आत्ता मगाशी म्हटलं तसं अपार्टमेंटच्या बाजूला प्रत्येकानेच थोडंसं पाणी घालावं लागेल. थोडीशी नळी लावून आपल्याला काही वेळेला पाऊस नाही पडला तर झाडांकडे थोडं लक्ष द्यायला लागेल. पण आता पावसाळा येतो आहे, पावसाळ्यामध्ये अशीच झाडं छान वाढून जातात. अशी काही प्रत्येकाने 5 वृक्ष लावावेत असं आपल्या वराह पुराणात सांगितलं आहे. सो 5 वृक्ष, कुठले वृक्ष लावावेत, तर वड आहे, पिंपळ आहे, आवळा आहे, औदुंबर आहे, चिंच आहे, असे मोठे मोठे जे वृक्ष आहेत ते 5 वृक्ष आपण, बेल आहे, आपल्या आजूबाजूला लावता येईल का. आणि आत्ता ही छान वेळ आहे, आता जून जुलैमध्ये पावसाळा सुरू होईल, त्याच्यामध्ये खूप ठिकाणी आपल्याला रोपंही मिळतात आणि म्हणून ती रोपं घेऊन आपण हे वृक्ष वाढवण्यासाठी आपण एक संकल्प, आणखी एक छान संकल्प करू शकतो. हे पहा, आपल्याला आता हे काम करावंच लागेल, कारण आत्ताची जी परिस्थिती आहे ती इतकी भयावह आहे. आपल्या पुढच्या पिढीला आपण खरंच नॅचरल रिसोर्सेस ठेवणार नाहीत. आणि हवा शुद्ध ठेवण्यासाठी दुसरं आहे की डिझेल आणि पेट्रोल जितकं कमी वापरता येईल आपल्याला, कारण त्याच्यामुळे प्रदूषण होतं आहे, तर जितकं कमी, म्हणजे जितका गाडीचा वापर आपल्याला कमी करता येईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. आपल्या दिनचर्येमध्ये जर आपण विचार केला तर ह्या गाड्यांचा प्रयोग जितका आपल्याला कमी करता येईल, लॉन्ड्री आहे घराच्या जवळ, फळवाला आहे जवळचा, भाजीवाला आहे जवळ, केमिस्ट आहे जवळ, कपड्याचं दुकान जवळचं, जे काही किराणा माल जवळचा, जितकं आपल्या डॉक्टर आहे तो जवळचा, हॉस्पिटल आहे ते जवळचं. सो जितकं घराच्या जवळपास, आणि आता सगळीकडे सगळंच उपलब्ध असतं, म्हणजे खरं म्हणजे आपल्याला उठून लांब जायची गरज पण पडत नाही. त्यामुळे मिनिमम वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला चालत जाऊन आपल्या नेहमीच्या गरजा पुरवता येतील. त्यामुळे आपण हवेचं प्रदूषण आपोआपच कमी करू. याच्याही पुढे जाऊन लहान मुलांच्या शाळा, अगदी छोटी शाळा असली तरी हरकत नाही, अगदी घरगुती स्वरूपाची शाळा असली तरी काही फरक पडत नाही. तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता आहे ती आहेच आहे, तो घेऊनच जन्माला आलेला आहे. त्या शाळेच्या आकारमानाने, शाळेच्या सुखसुविधांनी, शाळा किती दूर आहे, शाळेचं नाव किती आहे, त्याच्यावर तुमच्या मुलाची बुद्धिमत्तेवर काहीही फरक पडत नाही. त्यामुळे घराच्या जवळ शाळा असणं, फार तर फार तो सायकलनी शाळेत जाईल, कॉलेजसुद्धा घराच्या जवळचं असणं, हे हळूहळू आपल्याला करावंच लागले. परदेशामध्ये लोकांनी हे करायला सुरुवातही केलेली आहे की घराजवळच्या शाळेमध्येच तुम्हाला ॲडमिशन मिळेल, लांबच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन पण मिळणार नाही, तुम्ही जिथे राहता तिथल्याच शाळेत तुम्ही मुलांना पाठवलं पाहिजे. असं परदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी सगळीकडे नियम झालेले आहेत. आपल्यालाही ते करावे लागतील. कशासाठी? लहान मुलांनी शाळेसाठी बस, गाडी, रिक्षा असं करत फिरायला पाहिजे.
तुम्ही विचार करा की त्या लहान लहान फुफ्फुसामध्ये हवेमधलं प्रदूषण, लेड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे आणि अशी कितीतरी विषद्रव्य ही त्या लहान मुलांच्या कोवळ्या फुफ्फुसाला किती त्रासदायक होत असतील आणि किती वेळेला ती मग पुढे मोठी झाल्यानंतरसुद्धा त्यांना किती आजार लागण्याची शक्यता असू शकते. हा विचार आपल्यालाच करायला हवा. म्हणून हवेचं प्रदूषण कमीत कमी करता येईल का याचा आपण विचार करायलाच लागूया आणि विचाराप्रमाणे आचारही करायला लागूया. नुसताच विचार करून उपयोग नाही, तर त्यामध्ये आपल्याला आचारही करता येईल. हवा झालं, पाणी झालं, आकाश, मोकळं आकाश ठेवायला हवं आणि मोकळी जागा हवी. जर आपण हे जर सगळं कमी केलं ना, तर आता बघितलं ना, तर आत्ता आपल्या आयुष्यामध्ये सध्या जर आपण पेपर उघडून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल माझ्या मित्रमैत्रिणींनो, रस्ते हे अधिकाधिक धोकादायक झालेले आहेत की पेपर एक दिवसाचासुद्धा पेपर असा नाही की जिथे काही ॲक्सिडेंटच्या बातम्या नाही आहेत, रोड ॲक्सिडेंट्स. सो रस्ते हे जीवाला धोकादायक झालेले आहेत. सो जेवढा वेळ आपला कमी जाईल रस्त्यावर तेवढं उत्तम आहे. पोल्युशन पण आहे, गर्दी पण आहे, ॲक्सिडेंटची पण भीती आहे, अपघातही खूप होत आहेत. त्यामुळे आपल्या जीवनचर्येला, आपल्या दिनचर्येला एक वेगळं वळण स्वस्थ जीवनासाठी लावणं अत्यंत आवश्यक आहे. अशा तऱ्हेने अहिंसा व्रत हे झालं शारीरिक आणि मानसिक या दोन्ही याच्यामुळे आपल्या मनालाही स्वस्थता मिळेल. जितकं आपण जवळ असू, जितकी दगदग करणार नाही, जितकं फास्ट लाईफ नसेल, जितकं सिम्पल लाईफ असेल, तितकं आपलं मनही शांत, स्वस्थ आणि मस्त राहू शकतं. तसंच वाचिक हिंसा पण आपण बोलताना विचार करायला हवं. एकतर बोलणं आपलं मधुर आणि स्पष्ट आणि थोडंसंच बोलण्यामध्ये आपण विचार करायला गरजेपेक्षा काही जास्त बोलण्याची खरंच गरज आहे का? जिथे खरंच गरज नाही आहे, जे विषय टाळण्यासारखे आहेत ते विषय आपण न बोलता राहू शकतो. कमी बोलणं, जास्ती वेळ मौनात राहणं हे सुद्धा आपल्या स्वस्थ जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या साधू संतांनी तर याचं खूपच महत्त्व सांगितलेलं आहे. मौनाचं आपल्याकडे खूप महत्त्व आहे. त्यामुळे दिवसाचा काही काळ मी 1-2 तास कोणाशीही बोलणार नाही असा आपला दिनचर्येमध्ये संकल्प आपण करू शकतो. तसंच हे जे बोलणं सार्वजनिक ठिकाणी बोलणं, विशेष करून बस स्टँड, बस स्टॉप्स, स्टेशन्स, एअरपोर्ट, बसमध्ये, रेल्वेमध्ये, विमानामध्ये अति बडबड, गोंधळ, हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंटमध्ये आपण जातो दोघंजणं काही वेळेला रेस्टॉरंटमध्ये जाऊया, निवांत कॉफी पिऊया, पण तो निवांतपणा कधीच मिळत नाही. इतका कल्लोळ आणि गोंधळ चाललेला असतो. हे आपल्याकडे दिसतं, पण जर आपण खरंच परदेशातलं बघितलं तर ते लोक हॉटेलमध्ये त्यांच्या तिथे गेलात तर लक्षात येतं टेबलावर दोघंजणं बसलेले असेल तर शेजारच्या टेबलावर आवाजसुद्धा ऐकायला येत नाही. मग आपल्याला त्यांच्या काही चांगल्या गोष्टी घ्यायला काहीच हरकत नाही आहे. सो हळू बोलणं, कमी बोलणं, मौनामध्ये जास्त वेळ राहणं, दिनचर्येमध्ये आपल्या स्वाध्याय आणि सत्संग आणि मौन या गोष्टी आपल्याला नक्कीच अहिंसा व्रत उत्तम प्रकारे पाळण्यासाठी उपयोगी पडतील. एकमेकांच्या मागे गॉसिप न करणं, एकमेकांच्या मागे काही न बोलणं, अशा कित्येक गोष्टी आहेत आपल्या वाचिक तपाच्या. अशा तऱ्हेने आपण अहिंसा व्रत व्यवस्थित पाळू शकतो. आज आपण योगशास्त्रामधला 8 अष्टांग योगामधला पहिल्या यमाची पहिला भाग अहिंसा हा बघितला आणि मला असं वाटतं की यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये नक्कीच करता येतील. काहीच हरकत नाही आहे. केलं तर कमी बोललो तर आपली एनर्जी खूप वाचेल. बाहेर कमी गेलो तर आपलं पोल्युशन, आपल्याच हृदयाचं आणि आपल्याच फुफ्फुसाचं कार्य अधिक चांगलं होईल. ऑर्गॅनिक चांगलं खाल्लं तर आपल्याला पुढे जाऊन कुठल्याही आजाराची भीती राहणार नाही. सो अशा कितीतरी छान छान गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत आपल्या दिनचर्येमध्ये. मला असं वाटतं की आपल्या दिनचर्येमध्ये आपण अहिंसा व्रत पाळूया आणि अहिंसा व्रताने नक्कीच हिंसा कमी होईल. हिंसा कमी झाली की आपोआपच शांती राहील.
घराघरामधून शांती राहिली तर समाजही शांत आणि स्वस्थ राहील, आणि समाज शांत स्वस्थ राहिला तर प्रत्येक व्यक्तीही शांत आणि स्वस्थ राहील. तर मी तुमच्या स्वास्थ्याची, दीर्घायुष्याची शुभकामना करते आणि आज इथेच थांबते. धन्यवाद.